ठीक आहे. तर जो नेक्स्ट आपण टॉपिक डिस्कशन करतोय तो आहे टी-आर-एन-ए. ठीक आहे. टी-आर-एन-ए ऑलरेडी मी तुम्हाला त्याचं मिनिंग समजावून सांगितलं की टी-आर-एन-ए जो आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफर आर-एन-ए असं म्हणतो. आर-आर-एन-एचा जसं आर-आर-एन-ए नंतर ज्याचा नंबर लागतो तो आहे टी-आर-एन-ए. म्हणजे टी-आर-एन-एचा जो क्वांटिटी आहे तो आहे 10 to 15% ऑफ द टोटल आर-एन-ए. ठीक आहे. सोल्युबल आर-एन-ए आहे. टीआरएनएचं स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर आहे. टीआरएनए कसा दिसतो? टीआरएनएला बघा, ॲडॅप्टर आरएनए देखील म्हटलं जातं. ॲडॅप्टर म्हणजे जो ॲडॅप्ट करतो अमायनो ॲसिडला, जो अमायनो ॲसिडला कॅरी करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. हे बघा, सगळ्यात महत्वाचं काय, कॅरी करणं नाही का? कुणाची तरी मदत करा, है ना? कुणाला तरी ॲडॅप्ट करा. टीआरएनए मदत करतो है ना, अमायनो ॲसिडला घेऊन जातो, ज्याला डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जातो. तर टीआरएनए तो काम करतो है ना. त्याच्यानंतर काय, स्मॉलेस्ट आरएनए आहे, त्याच्यामध्ये अँटीकोडॉन आहे. फंक्शन्स काय, तो काय करतो, एम आरएनए वरती जेवढे काही प्रेझेंट कोडॉन आहे तो ते रीड करू शकतो. एम आरएनए मध्ये हे दोन फंक्शन मुळे एमआरएनए खूपच महत्वाचा मॉलिक्यूल आहे. हे जर दोन फंक्शन जर नसतील ना, जर नसते तर आपण कधी प्रोटीनची सिंथेसिस करू शकलो नसतो. हा तुम्ही इथं पाहू शकताय, हा एम आर एन ए, जो एम आर एन ए आहे, तो एम आर एन ए वरती काय प्रेझेंट आहे, कोडॉन प्रेझेंट आहे. आणि टीआरएनए वरती काय प्रेझेंट आहे, अँटीकोडॉन. म्हणजे तुम्ही पाहू शकता यांच्यामध्ये पेअरिंग होऊ शकते टेम्पररी. टेम्पररली यांच्यासोबत पेअरिंग होऊ शकते. आणि तो कोडॉनला रीड करू शकतो. टीआरएनए कोडॉनला रीड करू शकतो का, कारण की त्याच्यामध्ये अँटीकोडॉन प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये पण नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे स्पेसिफिक. टीआरएनए जो आहे तो अमायनो ऍसिड सोबत बाइंड पण होऊ शकतो. असं आहे. म्हणजे just विचार करा की डीएनए पासून आरएनए बनवलं आणि आरएनए पासून आपल्याला प्रोटीन बनवायचंय. विचार करा की कसा बनवायचा असेल आपल्याला. जर टीआरएनए जर नसताना विसरून जा प्रोटीन बनवणं. नॉट पॉसिबल ॲट ऑल. टीआरएनए कडे दोन्ही प्रॉपर्टीज आहे. तो कोडॉन पण रीड करू शकतो, अमायनो ऍसिड पण सुद्धा सोबत सुद्धा तो बाइंड होऊ शकतो. आणि तो काय करू शकतो, अमायनो ऍसिडला ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे. अमायनो ऍसिडला तो काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. आता तिथं बघा, स्ट्रक्चर जे दोन्ही पण स्ट्रक्चर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसू राहिले इथं. एक 2D स्ट्रक्चर आहे आणि एक 3D स्ट्रक्चर आहे. 2D स्ट्रक्चर. 2D स्ट्रक्चर जर तुम्ही जर पाहिलं ना, ते एखाद्या लीफ सारखं दिसतं. असं जे लीफ असते ना, असं लीफ काइंड ऑफ, तिचे असे फांद्या फुटतात वगैरे, क्लोवर लीफ सारखं. त्याच्यानंतर जर आपण 3D स्ट्रक्चर जर आपण पाहिलं ना, इन्व्हर्टेड यल शेप सारखं स्ट्रक्चर दिसतं. इन्व्हर्टेड यल शेप असं. ते वेगवेगळे सायंटिस्टने दिले, ते नाही ध्यानात ठेवलं तरी पण चालून जाईल. आता हे टीआरएनए जो आहे, त्या टीआरएनए ला आपण व्यवस्थितरित्या स्टडी करू. टीआरएनए ची स्टडी आपल्यासाठी महत्वाची आहे, हे बघा. ठीक आहे. आता टीआरएनए मला सांगा, जर ह्या टीआरएनए ला जर व्यवस्थितरित्या जर पाहिलं ना, टीआरएनए हा एक मात्र असा आरएनए आहे जो कसा आहे सांगा मला, सिंगल स्टँडर्ड की डबल स्टँडर्ड, बोला. येस तेजल, स्टँडर्ड. कसा आहे? सिंगल स्टँडर्ड. सिंगल स्टँडर्ड इज व्हेरी गुड. तुम्ही बघू शकता की टीआरएनए हा सिंगल स्टँडर्ड आहे. हे बघा, हा स्ट्रँड 3' एंड आहे. त्याच्यानंतर इथे एक लूप बनतो. तोच सिंगल स्टँडर्ड आहे, पण तो अपियर होतो डबल स्टँडर्ड सारखा. त्याच्यामुळे क्वेश्चन्स मध्ये कधी मिस्टेक नाही करायची की जेव्हा सांगितलं जाते सिंगल स्टँडर्ड, सिंगल स्टँडर्ड. पण तुम्ही पाहू शकता की त्यांचं 3' आणि 5' चे एंड मध्ये मध्ये ठिकाणी काय होतात, लूप्स वगैरे बनतात, तो जॉईन होतो. काही ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं बघा, 3' आणि 5' मध्ये हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट, बॉन्ड्स प्रेझेंट, बॉन्ड प्रेझेंट. याचा अर्थ काय, इथं ऍडेन असेल तर इथं युरोसिल, इथं ग्वानिन असेल तर सायटोसिन, इथं सायटोसिन असेल तर ग्वानिन, झाले ते जॉईन झाले. पण तुम्ही पाहू शकता की काही काही ठिकाणी, काही काही ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड तर बनले नाही. ज्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड बनले नाही त्या ठिकाणी लूप तयार झाली. लूप काय तयार झाली, लूप तयार झाले. त्या लूपची कारण पण मी तुम्हाला सांगणार. सगळ्यात अगोदर तुम्ही अगोदर ऍटलिस्ट हे तर क्लिअर करा की टीआरएनए जो आहे तो सिंगल स्टँडर्ड आहे. आता याचं जर आपण 3' एंड जर पाहिलं आपण टीआरएनए, तर तिथे एक स्पेसिफिक सिक्वेन्स प्रेझेंट आहे, त्याला म्हटलं तर CCA सिक्वेन्स. ही ती सिक्वेन्स आहे ज्या सिक्वेन्सच्या
भोवती तुमचा अमायनो ऍसिड अटॅच होणार आहे. आणि 5' एंड जो असतो ते 5' एंडला जी प्रेझेंट असतो. 3' एंडला आपण ऍक्सेप्टर एंड का म्हणतो? कारण की 3' एंड जो आहे 3' एंड जो आहे त्या ठिकाणी अमायनो ऍसिडचा COOH ग्रुप जॉईन होतो. कोणता ग्रुप जॉईन होतो? COOH ग्रुप जॉईन होतो. जो टी-आर-एन-ए असतो त्याला आपण जो टी-आर-एन-ए असतात, टी-आर-एन-ए मध्ये सगळ्यात पहिला जो टी-आर-एन-ए असेल जो प्रोटीन सिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करतो, त्या पहिल्या टी-आर-एन-ए ला आपण म्हणतो इनिशिएटर टी-आर-एन-ए. आणि तो कधी पण एकाच टाईपचा अमायनो ऍसिड घेऊन येईल, त्या अमायनो ऍसिडला म्हटलं तर मिथिओनाइन. सगळ्यांनी ध्यानात ठेवा. एव्हरीबडी शुड रिमेंबर दिस. अरे तुम्हाला माहिती आहे ही mRNA ची सिक्वेन्स आहे. इथं काय सपोज ए आहे, यू आहे, जी आहे. ही mRNA ची सिक्वेन्स आहे. mRNA ची सिक्वेन्स आहे. जोपर्यंत mRNA च्या सिक्वेन्स मध्ये AUG येत नाही तोपर्यंत कोणताही टी-आर-एन-ए जोडणार नाही. जेव्हा AUG येईल, AUG येईल तेव्हाच तुमचं पुढचं काम चालू होत असतं. प्रोटीन बनवण्याचं काम चालू होत असतं. त्याच्यामुळे जेव्हा जो फर्स्ट जो टी-आर-एन-ए इथे येऊन बाइंड होईल ना, जो फर्स्ट टी-आर-एन-ए इथे येऊन जो बाइंड होईल ना, तो असणार आहे UAC वाला. आणि तोच सोबत काय घेऊन येणार आहे? तुमचा मिथिओनाइन अमायनो ऍसिडला घेऊन येणार आहे. त्यामुळे एवढं कधी पण ध्यानात ठेवा, जो पहिला जो टी-आर-एन-ए राहणार त्याला म्हणायचं इनिशिएटर टी-आर-एन-ए. तो कधी पण घेऊन येईल तर कधी घेऊन येईल तो मिथिओनाइन अमायनो ऍसिडलाच, नाही तर नाही घेऊन येणार. आता पॉइंट असा आहे की देर आर नो टी-आर-एन-एस फॉर स्टॉप कोडॉन्स. एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवा. फक्त मी एक सांगतो, हा फॉर एक्झाम्पल mRNA आहे. हा फॉर एक्झाम्पल काय आहे? mRNA आहे. mRNA मध्ये अशी सिक्वेन्स असते AUG. ठीक आहे, G, 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 C, C, C. पण जर मध्ये जर अशी सिक्वेन्स आली ना UAG, ठीक आहे, किंवा याच्याच ऐवजी जर दुसरी सिक्वेन्स आली ऑर UG ये अशी सिक्वेन्स आली किंवा UAA अशी जर सिक्वेन्स आली तर हे जे कोडॉन आहेत ह्या कोडॉनला म्हटलं तर स्टॉप कोडॉन. तीनच सिक्वेन्स आहे बाळांनो, तीनच सिक्वेन्स आहे. UAA, UGA, UAG, हे तीनच सिक्वेन्स आहे. या तीन सिक्वेन्सलाच आपण स्टॉप कोडॉन म्हणतो. स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन म्हणजे काय? इथे येऊन सगळं स्टॉप होणार आहे. सगळं स्टॉप होणार. ट्रान्सलेशन स्टॉप. ट्रान्सलेशन कळत आहे ना? RNA पासून प्रोटीन बनवणे. ट्रान्सलेशन स्टॉप डायरेक्ट. जे कोडॉन स्टॉप करतात त्यांना म्हटलं तर स्टॉप कोडॉन. आणि मग मला सांगा, हे जर स्टॉप कोडॉन आहे, मग इथं येऊन जर टी-आर-एन-ए जर जोडायला लागलं तर मग राहिलंच का? मग यांना स्टॉप कोडॉन म्हणायचंच कशाला? त्याच्यामुळे तुम्ही एवढं ध्यानात ठेवायचं, स्टॉप कोडॉनसाठी कोणतेही टी-आर-एन-एस अवेलेबल नसतात रे बाळांनो. टोटल कोडॉन किती असतात मी तुम्हाला सांगू? टोटल कोडॉन हे बघा, टोटल कोडॉन किती आहे? टोटल 64. सर हे कसे काढले? अरे कशाला डोकं लावायचं एवढं? नाही नाही, डोकं लावायचं, डोकं लावायचं, ठीक आहे. हे बघा, टोटल नायट्रोजन बेस किती आहे? 4 आहे. अरे आरएनए मध्ये टोटल नायट्रोजन बेस किती? 4 आहे ना. ऍडेनाइन, युरासिल, गुआनाइन, सायटोसिल. टोटल 4 आहेत ना नायट्रोजन बेस. टोटल 4 नायट्रोजन बेस आहेत. 4 नायट्रोजन बेसचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करायचं तुम्हाला. परम्युटेशन कॉम्बिनेशन कसं करायचं की तुम्हाला 3-3चा ग्रुप बनवायचा आहे. मग 3-3चा ग्रुप बनवण्यासाठी तुम्ही काय करायचं? क्यूब टाका. किती झाले? 4 1 4, 4 2 4 चौक 16, 16 चौक 64. मग टोटल कोडॉन तर किती बनणार आहे? 64 कोडॉन. 64 कोडॉन बनणार आहेत. 64 कोडॉन पैकी टोटल 3 असे असणारे जे स्टॉप कोडॉन असणारे. कामाचे किती कोडॉन असणारे? बाळांनो, कामाचे कोडॉन 61 असणारे. मग टी-आर-एन-ए टोटल किती असणारे? टी-आर-एन-ए पण 61च असणारे. सो टोटल टोटल टी-आर-एन-ए किती असणारे? 61 असणारे. टोटल टी-आर-एन-ए 61 असणारे. तुम्हाला कळू राहिलं का नाही कळू राहिलं मी काय सांगू राहिलो? येस. डोक्याच्या कळतंय वरून सर. कळतंय. ओके, ठीक आहे. याला रफ करू का मग? यस, याला रफ करतो येस मी. सर. हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहित असतो ऍक्च्युली. नाही तर मला लिहिण्याचं आणि माझं संबंध नाही येत जास्त.
अच्छा, टोटल तुम्हाला सांगितलं, टोटल 3 स्टॉप कोडॉन आहे. ठीक आहे, UGA, UAG, UAG, UAA. मला सांगा, युनिव्हर्समध्ये युनिव्हर्समध्ये घाडगे अक्षय सरांसारखा दुसरा घाडगे अक्षय सर आहे का? माझ्यासारखा तर एकच असेल ना मी. येस ऑर नो? Yes, sir. अच्छा, मग युनिव्हर्समध्ये जर घाडगे अक्षय एक आहे, तर युनिव्हर्समध्ये अक्षय घाडगे किती असतील बरं? माझ्यासारखे अक्षय घाडगे किती असतील? एकच असणार ना. Because ठीक आहे. मग युनिव्हर्समध्ये अक्षय सरांसारखा अक्षय सर कोण असणार आहे? एकच असणार ना. अरे हा का नाही? हो सर. oh, मग sir. ते स्टॉप कोडॉन आहे, ध्यानात ठेवा. ते स्टॉप कोडॉन आहे, UGA, UAG, UAA, हे ना, हे ध्यानात ठेवा. कळलं पॉईंट तुम्हाला? हे 3 स्टॉप कोडॉन ध्यानात ठेवा. आणि याच्या अगोदर मी तुम्हाला जेवढे सांगितलेत ना, अरे अरे हे मी जे घेतोय ना, ते असं गमतीसाठी नाही घेत बरं का. AUG कशाला कोड करतो माहितीये? मिथ्योनाईनला कोड करतो. जी 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 कशाला कोड करतो माहितीये? ग्लायसिनला कोड करतो. ठीक आहे, ग्लायसिनला कोड करतो. त्याच्यानंतर यू 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 कशाला कोड करतो? फिनाइल ला कोड करतो. असे काही काही कोडॉन मी तुम्हाला देणार आहे, ते तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. यू 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 फिनाइल ॲलेनाइन, जी 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 ग्लायसिन, AUG मिथिओनाइन. त्याच्यानंतर हे 3 स्टॉप कोडॉन, UGA, UAG, UAA. कळतंय मी तुम्हाला काय सांगतोय? Oh, sir. हो सर. हे बघा, हा जो 3' जो एंड आहे ना, थ्री डॅशच्या एंडला तुम्ही दिसतंय का तुम्हाला? हा अमोनो ऍसिडचा COOH ग्रुप जॉईन होऊ राहिला बघा. 3' एंड जो आहे ना, 3' एंड, 3' एंडला COOH ग्रुप जो असतो अमोनो ऍसिडचा, तो जॉईन होतो. त्याच्यामुळे अमोनो ऍसिडचं 3' एंड इज कॉल्ड एज ऍक्सेप्टर एंड. हे ध्यानात ठेवा सगळ्यांनी. इथं पण इस्टर बॉन्ड बनतो. ठीक आहे. आता इथं बघा, जो मॉलिक्यूल आहे ना tRNA सिंगल स्टँडर्ड असतो. आणि काही काही ठिकाणी आहे ना, त्याचे लूप्स बनतात. लूप्स लूप्स बनतात. सम प्लेसेस ना, ज्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड्स अब्सेंट असतात ना बाळांनो, तिथं लूप बनतात बरं का, लूप बनतात. हे ध्यानात ठेवा. का बरं लूप बनतात? काही काही पण ॲबनॉर्मल नायट्रोजन बेसिस त्या ठिकाणी येऊन जातात. जसं फॉर एक्झाम्पल मला सांगा बरं, थायमिन जो आहे, थायमिन कधी कोणाच्या RNA मध्ये कधी थायमिन पाहिलं तुम्ही? एक तर ॲडेनाईन, युरासिल, सायटोसिन, ग्वानिन हे ठीक आहे बाबा, RNA मध्ये आलं. तर थायमिन जर RNA मध्ये आल्यानंतर RNA काय डोकं फोडायचं? RNA कोणासोबत बॉन्ड बनवायचे? काही कळून नाही राहिलं. आला. हे साय काय आहे? साय दुधाची साय असते ते तर माहिती. हा साय दुसरं कुठून आला साय? त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की ॲबनॉर्मल नायट्रोजन बेस आल्यामुळे असे लूप तयार होतात. टी सायसी लूप. कळतंय? दॅट इज वाय हायड्रोजन बॉन्ड्स आर नॉट फॉर्म ॲट पर्टिक्युलर प्लेसेस आणि लूप्स बनतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, सुडो युरोसिली, THU लूप बनतो इकडं इकडं, है ना. DHU लूप बनला, THU लूप बनला. ठीक आहे. असे वेगवेगळे लूप बनतात नाही का. त्याच्यानंतर रिकॉग्निशन लूप पण आहे. असे वेगवेगळे हे हे जे सगळे लूप जे बनतात ना, हे लूप का बनतात? बिकॉज ऑफ ॲबनॉर्मल नायट्रोजन बेसिस हे लूप बनतात. त्याच्यामुळे 3 लूप ध्यानात ठेवा. पहिला लूप टी लूप, तो बिनकामाचा. नाही, बिनकामाचा नाही, कामाचा आहे रे बाळांनो, कामाचा आहे, कामाचा आहे. DHU लूप, तो पण कामाचा आहे. रिकॉग्निशन लूप, तो पण कामाचा आहे. का? कारण की रिकॉग्निशन लूप जो आहे, अरे तिथं तर अँटीकॉडॉन प्रेझेंट आहे ना. DHU लूप तो लय महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतो का महत्वाचा आहे. आणि टी लूप तो पण महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतो लगेच का महत्वाचा आहे. हे बघा, टी लूप जो आहे ना, तो टी लूप, ऐका रे तुम्ही मी काय सांगतोय. मी तुम्हाला ऑलरेडी काय सांगितलं होतं, हा mRNA, दिस इज mRNA, mRNA. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की जो रायबोझोमचा जो स्मॉलर सबयुनिट आहे, तो कोणासोबत जॉईन होत असतो? mRNA सोबत. mRNA सोबत. ठीक आहे. सपोज AUG असेल, तर सपोज इथं AUG. नंतर काय होतं माहिती आहे का? नंतर tRNA येऊन जॉईन होत असतो, असा tRNA. हा tRNA जो आहे ना, टीआरएनए सोबत लार्जर सब युनिट जॉईन होत असतो. हे ध्यानात ठेवा. टीआरएनए सोबत लार्जर सब युनिट जोडतो. पण लार्जर सब युनिटला कनेक्ट कोण करतं टीआरएनए सोबत?
तर कनेक्ट करण्याचं काम, अटॅच करण्याचं काम टी सायसी लूपचं असतं बाळांनो, टी सायसी लूप. अशा पद्धतीने टी सायसी लूप काय करतो, लार्जर सब युनिटला कनेक्ट करतो व्यवस्थितरित्या. इथपर्यंत काही डाऊट आहे टी सायसी लूपचा? टी सायसी लूप कळलं का तुम्हाला? त्याचं फंक्शन काय त्याचं? येस. Yes, sir. ओके. त्याच्यानंतर रिकॉग्निशन लूपचं काय फंक्शन आहे? या लूपमध्ये अँटीकोडॉन प्रेझेंट आहेत, जे काय करतात, mRNA वरची जी कोडॉन आहे त्याला रिकॉग्नाइज करण्याचं काम करतात. हा जो लूप आहे तो सगळ्यात स्पेसिफिक लूप आहे, मोस्ट मोस्ट स्पेसिफिक लूप ऑफ टीआरएनए. आणि जे वेगवेगळे टाईपचे टीआरएनए आहेत ते का आहेत? बिकॉज ऑफ धिस बिकॉज ऑफ धिस रिकॉग्निशन लूप. बिकॉज ऑफ धिस रिकॉग्निशन लूप. तुम्ही इथं पाहू शकता, हा टीआरएनए वेगळा का, याचा अँटीकोडॉन वेगळा. हा टीआरएनए वेगळा का, याचा अँटीकोडॉन वेगळा. मला सांगा बरं, टोटल टीआरएनए किती आहेत? सांगा बरं, टोटल टीआरएनए किती आहेत? हाऊ मेनी टोटल टीआरएनए आर देअर टोटल? सांगा. हाऊ मेनी टोटल टीआरएनए आर देअर? येस. 61 नाही नाही ते तर कोडॉन टोटल कोडॉन किती असतात? टोटल कोडॉन, टोटल कोडॉन किती असतात? 64 64. व्हेरी गुड. ओके. त्याच्यानंतर टोटल कोडॉन 64 आहेत. 64 मध्ये टोटल किती असे कोडॉन आहे जे स्टॉप कोडॉन म्हणून फंक्शन परफॉर्म करतात? 3 3. 3. 64 minus 3, answer is 61. 61 म्हणजे एवढे कोडॉन आहेत जे कोणता ना कोणता अमिनो ऍसिडला कोड करतात. म्हणजे त्याच्यासाठी कोणते ना कोणते अँटी कोडॉन लागणारच पाहिजे. अँटी कोडॉन किती असतील? 61. कळलं पण. पण आता अँटीकोडॉन एकाच टाईपचा दोन दोन टाईपचे अँटीकोडॉन थोडे एका टीआरएनए ला असतात. तुम्ही इथं पाहू शकता, इथं एकच अँटीकोडॉन आहे ह्या टीआरएनए ला, तसंच दुसऱ्या टीआरएनए ला एकच अँटीकोडॉन असेल. मग याचा अर्थ असा आहे की प्रत्येक टीआरएनए वरती स्पेसिफिक अँटीकोडॉन आहे. त्यामुळे आपण याच्यावरून ठरवू शकतो की टोटल टीआरएनए पण किती असणार आहे. बोला बोला. 61. 61. इथपर्यंत क्लिअर आहे का गौरी आणि तेजोल? येस सर Yes. ओके. आता डीएचयू लूप बघा बरं का, डीएचयू लूप. मी अगोदर तुम्हाला हे आरएनए का सांगतोय माहिती का? हे आरएनए मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की ट्रान्सलेशन जेव्हा आपण टॉपिक स्टडी करू ना, त्यावेळेस एकदम तो इझी होऊन जाईल. ठीक आहे. हा तिथे बघा, हा जो डीएचयू लूप आहे, डीएचयू लूप, ठीक आहे, हा जो याचे जे फंक्शन्स आहेत ना डीएचयू लूपचे, इज टू रिकॉग्नाइज दिस स्पेसिफिक अमिनो असाइल सिंथेटेस एन्झाइम. हे ऐका रे, व्यवस्थित ऐका, व्यवस्थित ऐका मी काय सांगतोय आता. व्यवस्थित आहे का? एक स्पेशल एन्झाईम आहे आपल्याकडे, अमिनो असाइल सिंथेटेज एन्झाईम. एक स्पेशल एन्झाईम आहे, व्हेरी स्पेशल एन्झाईम, अमिनो असाइल सिंथेटेज एन्झाईम. हा जो अमिनो असाइल सिंथेटेज एन्झाईम जे आहेत, हे टोटल 20 टाईपचे असतात. 20 टाईपचे असतात, 20 टाईपचे अमिनो असाइल सिंथेटेज एन्झाईम. हे अमिनो असाइल सिंथेटेज एन्झाईम काय करतो, एक एक एन्झाईम एका एका अमिनो ऍसिड साठी बनलेला आहे. तुम्हाला माहिती, जर प्रोटीन जर बनवायचं असेल, ऐका रे तुम्ही बरं का, प्रोटीन जर बनवायचं असेल तर टोटल किती अमिनो ऍसिड्स एकत्र मिळून आपण प्रोटीन बनवू शकतो? टोटल किती अमिनो ऍसिडचे कॉम्बिनेशन मुळे प्रोटीन बनतं सांगा? येस. टोटल किती टाईपचे अमिनो ऍसिड्स प्रेझेंट आहे बरं? 20. हा, 20. तसे आहे मोकार 200 पर्यंत. पण आपले जे प्रोटीन सिंथेसिस साठी जे असतात ना, ते 20 कामाचे असतात. लक्षात घ्या. जर ना तुम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला, त्याच्यापैकी 10 इसेन्शियल, 10 नॉन इसेन्शियल. यू आर एबल टू रिकलेक्ट ऑर नॉट? येस. येस सर मध्ये टोटल 20.
अमायनो ऍसिड्स एकत्र येऊन प्रोटीन बनतं आपलं. ठीक आहे. आता पॉइंट बघा इथे व्यवस्थितरित्या बघा. तुमच्या समोर मी काय केलंय, खूप सारे असे टीआरएनए दाखवलेत. टीआरएनए 1, टीआरएनए 2, टीआरएनए 3. या टीआरएनएचं मी तुम्हाला डीएचयू लूप दाखवतोय. डीएचयू लूप तुम्ही इथे पाहू शकता. डीएचयू लूप हा जो आता इथे बघा, तसं मी तुम्हाला सांगितलं की टोटल 20 अमायनो ऍसिड्सचा एकत्र करून आपण काय करतो, प्रोटीन बनवतो. तसंच प्रत्येक एन्झाईमला रिकॉग्नाइज करणारा एक, प्रत्येक अमायनो ऍसिडला रिकॉग्नाइज करणारा एक एन्झाईम असतो. त्याला म्हटलं जातं अमिनो ऍसिड सिंथेटिस एन्झाईम. जसं फॉर एक्झाम्पल ग्लायसिनला रिकॉग्नाइज करणारा एक एन्झाईम आहे, त्याला म्हणायचं ग्लायसिन अमिनो ऍसिड सिंथेटेस एन्झाईम, व्हॅलिन अमिनो ऍसिड सिंथेटेस एन्झाईम. अशी टोटल 20 अमिनो ऍसिड सिंथेटेस एन्झाईम असतात. टोटल 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 20 असतात. पण हे अमिनो ऍसिड सिंथेटेस एन्झाईम जे असतात ते 20 असतात. आणि हे जे डीएचयू लूप जे असतात ना, डीएचयू लूप ते पण 20 टाईपचे असतात. लक्षात घ्या व्यवस्थित. ते पण 20 टाईपचे असतात. लक्षात घ्या. मग होतं काय की डीएचयू लूप 20 टाईप्सचा, अमिनो ऍसिड सिंथेटेस एन्झाईम 20 टाईप्सचे. मग होतं काय, ठीक आहे, कधी कधी काय होतं की हा एन्झाईम इथे येऊन जॉईन होतो. कुठं अगोदर जॉईन होतो, डीएचयू लूपला जॉईन होतो. इथं तुम्ही पाहू शकता डीएचयू लूपला. ठीक आहे. मग जेव्हा हे अमिनो असाइल सिंथेटेस एन्झाईम जेव्हा अमिनो ऍसिड सोबत बाइंड होतं, ते अमिनो ऍसिड सिंथेटेस एन्झाइम येऊन अगोदर डीएचयू लूप सोबत बाइंड होतं. पण डीएचयू लूप काय करतो, डीएचयू लूप सांगतो अमिनो ऍसिड सिंथेटेस एन्झाइमला, ऐक, अपना काम तूने तेरा काम किया, अभी तू यहाँ से निकल, तू यहाँ से हट, और इस अमीनो एसिड को अपने को ट्रांसफर करना है 3' एंड पे. तो यहाँ पे होता क्या है ना, यहाँ पे होता क्या है, ध्यान लगा के पढ़ना है ना? मैं जान लगा के पढ़ा रहा हूँ. तो E1 जो है ना, E1, ये जो अमीनो एसिड सिंथेटिस एंजाइम है ना, जिसका ये बीच का बॉन्ड टूट जाता है और इधर का ग्लाइसिन इधर जाके चिपकता है, एक्सेप्टर एंड पे, 3' एंड पे जाके चिपकता है. वैसे ही इधर मानो कि इधर एंजाइम 2 एलेनाइन को लेके आया, इधर फिर क्या होता है, डीएचओ लूप का बॉन्ड ब्रेक हुआ, एलेनाइन इधर जाके चिपक गया. इधर एंजाइम 3 के साथ सिरेन आया, इधर बॉन्ड टूट गया, सिरेन इधर जाके चिपक गया, बात खत्म. इतना ही काम था अमीनो एसिड सिंथेटिक एंजाइम का. अमीनो एसिड सिंथेटिक एंजाइम का इतना ही काम था. अमीनो एसिड को पकड़ो, डीएचओ लूप के तरफ लेके जाओ, फिर डीएचओ लूप सारे भांडणं करून तोडून टाकणार, अमीनो एसिडला तिकडे पाठवणार. बस इतना ही काम है डीएचओ लूप का. तो डीएचओ लूप का क्या फंक्शन है, द फंक्शन ऑफ डीएचओ लूप इज टू रिकॉग्नाइज एंजाइम. और एंजाइम का काम क्या है, टू टेक अमीनो एसिड्स विथ देम. एवढं काम आहे फक्त डीएचओ लूपचं. इथपर्यंत क्लिअर होतंय का तुम्हाला, मला सांगा. यस, बात समझ में आ रही है क्या? यस सर. अभी आगे बढ़ते थोड़ा सा. अभी पूरा का पूरा मैं आपको एक झटके में सब रिवाइज करता हूँ. अब जरा देख लेना इसको, ठीक है. पूरा टीआरएनए का क्या फंक्शन है जरा आप देख लो फटाफट. नहीं, देखो, 3' एंड पे एक सीक्वेंस होती है जिसको आपने कहा सीसीए. 3' एंड को हम एक्सेप्टर आर्म कहते हैं क्योंकि वहां पे जो अमीनो एसिड का COOH है वो ज्वाइन होता है. बात नंबर फर्स्ट. और हमने देखा कि जो टीआरएनए वो सिंगल स्टैंडर्ड है, लेकिन उनके बीच में बॉन्ड्स जुड़ जाते हैं, इसलिए वो अपीयर होता है 2 स्टैंडर्ड, लेकिन होता है सिंगल स्टैंडर्ड. जहां जहां पे हाइड्रोजन बॉन्ड नहीं जुड़ते वहां पे लूप बनते हैं, जैसे टिसाइसी लूप है, जैसे टीएचयू लूप है, जैसे रिकॉग्निशन लूप है. हर एक का अलग अलग फंक्शन है. टिसाइसी लूप का फंक्शन है, ये क्या करता है, टीआरएनए को लार्जर सबयूनिट के साथ जोड़ता है. ठीक है. वैसे ही डीएचयू लूप का क्या फंक्शन है, डीएचयू लूप टोटल 20 टाइप के होते हैं. डीएचयू का फंक्शन होता है कि अमीनो एसिड सिंथेटिस एंजाइम को रिकॉग्नाइज करना. रिकॉग्निशन लूप का क्या फंक्शन है, रिकॉग्निशन लूप में आपको पता है एंटीकोडन होते हैं. इसका फंक्शन क्या होता है, रिकॉग्नाइज कोडॉन विच इज प्रेजेंट ऑन एमआरएनए. मेरे को ये बताओ, ये टीआरएनए के आपको ये 2-3 चीजें
याद रह सकती है क्या? जो इस स्लाइड में मैं आपको दिखा रहा हूँ, इसको आप याद कर सकते हो क्या? मतलब दिमाग की खोपड़ी में सेरेब्रम के डायंसेफेलम किधर भी फिट कर सकते हो कि जिधर भी जगह बाकी उधर कर सकते हैं क्या? यस, इज इट पॉसिबल? हाँ सर। ओके, कौन बोला? गौरी बोली या तेजल बोली? मी गौरी. आता मी म्हणजे कोण? मला काय, मी काय, मला काय दिसू राहिलं कॅमेरात तू कोण आहे? गौरी म्हण. गौरी का तेजल? कोण बोललं? गौरी. गौरी बोली. तेजल, तेजलच्या डोक्यात काय भुसा भरेल आहे का? जागा नाही का तुझ्या डोक्यात? आहे सर जागा. मग ते हे दोन गोष्टी तुला ध्यानात ठेवायला काही प्रॉब्लेम आहे का? नो सर. ध्यानात ठेव ना. अभी ये देखो, mRNA के बारे में जरा डिस्कशन करते हैं. mRNA सबसे छोटे क्वांटिटी में प्रेजेंट होता है, ठीक है. देखो, सबसे ज्यादा कौन था? rRNA. उससे कम कौन था? tRNA. और उससे सबसे ज्यादा, सबसे कम कौन है? mRNA. और उसी तरीके से आप ये भी याद रखो कि ये मात्रा के हिसाब से और स्टेबिलिटी के हिसाब से भी देखा जाए तो सबसे ज्यादा स्टेबल rRNA, उसके ज्यादा कम टेबल tRNA, और सबसे ज्यादा कम स्टेबल mRNA. ये आपको याद रखना है. सबसे ज्यादा इंपॉर्टेंट कौन सा है? mRNA है. क्यों mRNA? क्योंकि उसी के पास मैसेज होता है. उसी के पास मैसेज होता है कि कैसे बनाना है अपने को प्रोटीन. देयरफॉर mRNA को कभी कभी टेम्पलेट आरएनए कहा जाता है, क्योंकि सारी इंफॉर्मेशन उसी के पास प्रेजेंट तो है. टेम्पलेट है ना, वही तो पढ़ेंगे ना अपन लोग. अरे टेम्पलेट को पढ़ते हैं ना. लग्न पत्रिकाला पण टेम्पलेट म्हटलं तर क्वेश्चन पेपरला तेच वाचणार ना तुम्ही, ते वाचूनच उत्तर देणार ना. सो कधी कधी mRNA ला टेम्पलेट आरएनए पण आपण म्हणतो बाळांनो. mRNA वरती असे कोडॉन प्रेझेंट असतात, छान छान, सुंदर सुंदर, है ना. आणि हे कोडॉन काय असतात? कोडॉन, दे कोड, दे हॅव इन्फॉर्मेशन टू कोड वन अमायनो ऍसिड. जसं फॉर एक्झाम्पल एयुजी मिथेनॉइनला कोड करतोय, जी ग्लायसिनला कोड करतोय. मजा म्हणून नाही लिहिलेलं तिथं. फिनाइल कोड करतोय, जी ग्लायसिनला कोड करतोय. बार बार उसी चीज को मैं बार बार क्लास में इसलिए दोहरा रहा हूँ ताकि मेरे गले में दर्द हो जाए नहीं, ताकि आपको क्लास के दौरान आपको चीजें याद हो जाए. मुझे बताओ, एयुजी किसको कोड करता है? तेजोल किसको कोड करता है? बताओ जरा. एयुजी किसको कोड करता मेथिओनाइन. है? और जी ग्लाइसिन. और यू फिनाइलएलेनाइन. और जी. ग्लाइसिन. यस, वेरी गुड. तो अभी देखो, ये अमीनो एसिड की जो सीक्वेंस यहाँ पे बन रही है उसी को आप प्रोटीन या फिर पॉलीपेप्टाइड कह सकते हो, बराबर है क्या? तो ये बनाने का मतलब सारा संदेश जो है प्रोटीन सिंथेसिस का, सारा इंफॉर्मेशन जो है वो इसी मॉलिक्यूल में प्रेजेंट है ना. तो mRNA को हम क्या कहते हैं? एक तो टेम्पलेट आरएनए कहते हैं, नहीं तो सेंस आरएनए कहते हैं, क्योंकि उसके अंदर सेंस प्रेजेंट है. ये एनसीईआरटी के कुछ बातें कर लेते हैं यहाँ पे अभी फटाफट. अभी आप यहाँ पे देख लो कि हमको डीएनए से आरएनए बनाना है. अभी देखो, अभी क्लास चालू हुआ है, याद रखना. नाउ वी हैव स्टार्टेड अवर क्लास. इसको मैं क्या करता हूँ? अभी रिकॉर्डिंग को स्टॉप करता हूँ, फिर से स्टार्ट करता हूँ.